ग्राम विकास अधिकारी इस वक्त मौजूद है। हम उन्हीं से जानना चाहेंगे कि क्या प्रतिक्रिया है उनकी। पहले तो सर HHN24 में आपका बहुत बहुत स्वागत। पूर्वभावी तहकूब झालेली आहे आणि माननीय अध्यक्ष सरपंच श्री आपलं सौ इंदिरा वानखडे यांच्या सूचनेनुसार तहकूब सभा 13/8/2024 रोज मंगळवार 11 वाजता घेण्यात येईल। अजून तुम्ही करसगाव वासियांना काय एक मेसेज देसाल? मॅसेज ह्या ध्यान ग्रामसभेत हजर राहणे, आपल्या समस्या जे अर्जंट आहे त्या सांगणे, ह्या पद्धतीनं मी माझ्या लेवलवर प्रश्न सॉल्व करू। पुन्हा जनतेला कोणत्याच प्रकारचा त्रास जाणार नाही याची मी गॅरंटी देतो। आतापर्यंत जे दाखल्याचे कसे आलेले आहेत तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? जन्माचे जे दाखले आहे त्याची नोंद आहे, त्याचे दाखले आपण देतो। ज्याची नोंद नाही आहे आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्यामधून आपल्याला रजिस्टर प्राप्त नाही आहे, त्याच्यामुळं लोकांना जन्माचे दाखले द्यासाठी त्रास होत आहे। ज्याची नोंद नाही आहे त्यांनी तहसीलमधून हे करणे आणि कोर्टामधून आदेश जेव्हा येते त्याच्यानंतर आम्ही दाखला देतो, अशी पद्धत। आणि करसगावाची गोष्ट केली तर लय समस्या आहेत इथं करसगावमध्ये, तर आप एक अधिकारी म्हणून काय सांगसान लोकांना? हे जे आपल्या घरातला काळी कचरा नालीत म्हणजे टाकू नये आणि बॉटल वगैरे टाकू नये आणि कचरा जे आमच्या घंट्यागाड्या येते त्यामध्येच टाकणे, अशी विनवणी आहे जनतेला। आपल्या समस्या घेऊन मीटिंगला हजर राहावे अशी मी आवाहन करतो। आणि समस्या त्यांचे पूर्ण होतील असे काय आव्हान आहे तुमच्याकडून? जे तहकूब ग्रामसभेमध्ये ज्या पद्धतीच्या लोक समस्या घेऊन माझ्याकडे मीटिंगमध्ये येईल त्या पद्धतीनं अध्यक्षाच्या परवानगीनं मी त्या समस्या सोडायचा 100% प्रयत्न करेल। 13 तारखेला ज्या समस्या लोक मांडतील त्या त्वरित पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल। त्यांनी कोणतेही काम यांचं वेळेवर होत नाही, असं का? आता जे समस्या लोकांच्या ह्या समस्या जे मान्य सभासद आहे त्यांच्या मार्फत माझ्याजवळ येणं आवश्यक असते। ह्या ज्या लोकांच्या समस्या एवढ्या हे होत आहे त्यांचा उत्साह नसल्यामुळं त्या लोकांच्या समस्या कोणत्याही पद्धतीच्या असन त्या पूर्णपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। हमारे साथ ग्राम विकास अधिकारी जिन्होंने आश्वासन दिया है कि जो आने वाले समय में अभी जो ग्राम सभा होने वाली है तो यहाँ पे सभी का काम होगा, तो ये लोगों ने अपेक्षा लगाई है। अब देखना ये है कि काम कितने लोगों का होता है या नहीं होता है, तो ये अब ग्राम सभा में ही आप बने रहे मेरे साथ और देखते रहिए HHN24 न्यूज़। सैयद हुसैन के साथ करसगांव।